माहूर तालुक्याचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी भल्या पहाटेस केरोळी चेक नाक्याला अचानक भेट दिली। त्यावेळी अनेक चारचाकी व दुचाकी वाहने विदर्भातून माहूर शहरात प्रवेश घेत असल्याचं त्यांना दिसून आलं। अधिक चौकशी केल्यानंतर पैनगंगा नदी पुलावर यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेत असलेल्या पोलीस चौकीत कुणीही कर्तव्यावर नसल्याची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली आणि तेथूनच वाहने अगदी सहज माहूर शहरात प्रवेश करीत असल्याचं वास्तव उघड झालं। चेक पॉइंटची पाहणी करत असताना माझ्या असं निदर्शनास आलं की माहूरचा जो चेक पॉइंट आहे केरोळी फाटा, तर या ठिकाणी विदर्भातून मोठ्या प्रमाणात वाहनं प्रवेश करून राहिलेली आहे आणि या वाहनाचा उगम कुठून होतो आहे, हे कुठल्या याच्यातून प्रवेश करत आहे, हे करत असताना शोध घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की पैनगंगा नदीवरचा जो पूल आहे आणि विदर्भाची सीमा जिथे आहे त्या ठिकाणची जी पोलीस चौकी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की ते कोणीच उपस्थित नाही आणि त्यामुळे ही जी वाहनं आहेत ही मोठ्या प्रमाणात कुठलाही अडथळा न आणता कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे प्रवेश नसताना पास नसताना ते माहूर सारख्या ग्रीन झोन एरिया असणाऱ्या तालुक्यामध्ये प्रवेश करून राहिलेले आहे। आपल्याला मला थोडासा खेद वाटतो की यवतमाळ जिल्हा हा रेड झोन मध्ये आहे। माहूर हा यवतमाळ जिल्ह्याचा खूप मोठा भाग त्याला लागलेला आहे विदर्भातला आणि असं असताना ही जी वाहनं ही प्रवेश करतील आणि इथे जर कोरोनाचा संसर्ग झाला तर हा जो लॉकडाऊनचा शासनाचा जो नियम आहे कलम 144 लागलेला आहे त्या सगळ्यांना हरताळ फासल्यासारखा होईल आणि आपण जो एकजुटीने सगळ्याच्या याच्याशी लढतो आहे तर सगळा जो कार्यक्रम आपला झिरो होऊन जाईल। म्हणून माझी सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी आपलं कर्तव्य चोख बजवावं, आपली ड्युटी इमानी इतबारे पार पाडावी आणि नागरिकांना माझी एक विनंती राहील की त्यांनी घरातच बसावं, तरच आपल्याला कोरोनापासून संसर्ग होणार नाही आणि आपला बचाव करता येईल। ही बाब त्यांनी लागलीच यवतमाळचे अप्पर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर यांना कळविली। याचवेळी सचिन बंडे फार्मासिस्ट प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदखेड हे दुचाकी वाहनाने नांदेडवरून तर किनवट तहसील कार्यालयातील बाबू गजानन भास्कर हिवाळे हे देवधार जिल्हा बुलढाणा येथून चारचाकी वाहनाने विना परवानगी माहूरकडे येताना त्यांना आढळून आले। यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या बाधित रुग्णांच्या संख्येत क्षणाक्षणाला वाढ होत आहे। माहूर तालुक्याला तिन्ही बाजूने त्या जिल्ह्याने घेरले आहे। तो जिल्हा रेड झोन मध्ये तर माहूर तालुका हा ग्रीन झोन मध्ये आहे। असे असताना त्या जिल्ह्याच्या पोलिसांनी केलेली दिरंगाई माहूर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी खूपच घातक ठरणारी बाब आहे। शिवाय या तालुक्यात लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र घेत असलेल्या मेहनतीवर पाणी फेरणारी आहे। तहसीलदार वरणगावकर यांच्या अचानक भेटीने नेमकी तीच बाब उजागर झाली आहे। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे, राजू दराडे व अनवर खिच्ची।